काय आणले पप्पाने? आमची पेटी. अशी आमची पेटी आणलेली आहे आणि ह्याला खूप ताकद लागते काय. त्या फळीनं मारणार साईडनं. हो खेळ कसले आहे का पायाचं दिलं तर काय खरं नाही. मारणार मार टाकच नाही ला. एक निघाला इथले पॅक आहे आणि हे आहे आम पिकवण्यासाठी आंब्यासाठी. हे तरी त्याला गवत म्हणजे ते कशाचं गवत आहे? तणस. तणस. ह्याच्या हे काय म्हणते त्याला? हे बघा काय मस्त पिकलेले आहेत का? काढलाय ते बघा कसे भारी आहेत. ते थंडा खराब निघेल काढून ठेवा लागते. तर परी छान असं एक टोकरी आहे बरं खाली तर त्याच्यामध्ये हे बरं टोकरी म्हणजे ती हे आण म्हटलं बडेवाला. आपण रोटी देत बघा तसलं नाही का खाली एक. हा खाली करून आण. त्याच्यामध्ये खाली किती आहेत खराब आणि चांगले किती आहेत ते बघायचे. गेल्यास एक पण नव्हता निघाला. सगळे चांगले. कोकणातला देवघर हापूस आंबा. हापूस आंबा आहे. किती मध्ये भेटली हो? 1500 ला. 1500. काय लुटमाट चालू आहे आंब्याची सुद्धा. एवढी असती का लुटमाट करणार? गेलं तर म्हणून तिला नाही भेटणार मीच घेऊन. तर आता नाही बघायची आपल्याला. फुली चांगली लुटमाट चालू आहे. 1500 ला खूपच महाग दिली. भाव करीत करीत 1200 पर्यंत दिलं पुन्हा. असं आहे का? हे बघा मला असे फोटो बोलायला लागले. भाव करत करत 1200 ला दिली. सुरुवातीची सांगितली 1500. ही भारी आहे. निघत मला खूपच छान असे मस्त पिकलेत पण आंबे. आपण बघायचे तर खाली किती आहे. ओहो खाली जर कमी तर काय 1 डझन पाहिजे ना. 1 डझन आम नाही का असं वाटतंय. काढले त्याच्यातले आहे तर 2 आंबे थोडेसे न जास्त पिकलेत आणि खराब पण निघाले 2. हा तिसरा पण असं वाटतंय. बाकीचे ना थोडेसे जे कच्चे आहेत काही नंतर पिकले. आपल्याला गेल्या वेळेस खूप छान लागली ती. एक सुद्धा खराब नाही निघालेला. पूर्ण छानच निघाले. ओ एवढा खराब फसवणूक. 4 खराब निघाले. खूप छान. आता आपल्याला टोकरी मोठी आणलेली आहे त्याच्यात पण बसत नाही कारण की आंबे खूप मोठे मोठे आहेत. त्यामुळे आता 1 तासात तर काय पिकणार. मध्ये तर खराब होणारच. आता एकच मिळले होते. एक स्थान ह्याच्यातले पूर्ण पिकायचे राहिलेले आहेत. थोडेसे कच्चे आहेत आणि ह्याच्यातले पूर्ण खाली पर्यंत चांगले निघाले. तर असे 4 आंबे खराब निघाले आणि बाकीचे चांगले निघाले. असे कच्चे आहेत हे थोडेसे. तर हे संपेपर्यंत हे पिकून जाते.
खूप छान असं देवगडचा आंबा आहे, म्हणून तर फळांचा राजा आंबा केलेला आहे. आता हे आपल्याला ना परत तणस वगैरे टाकून परत पिकवण्यासाठी ठेवायचे. जे थोडेसे कच्चे वाटते ते असे पिकलेले आहेत. आपण जे जास्त पिकले ते सुरुवातीचे खाऊन घ्यायचे, टाकून द्यायचे. जे जास्त पिकलेले आहेत ते ठेवायचे तसे. आणि तो हे पण एवढे पण खाणं लगेच खाली आता ह्याच्यामध्येच ठेवायचे. थोडेसे 10-12 काढून शिले घ्यायचे, त्याच्यामध्येच टाकून द्यायचे. हे थोडे कच्चे मध्ये जाणार. बाकीचे म्हणजे पिकलेले चांगले आहेत, पण जसे खायचे आपल्याला तसे आपण काढून घेऊ. खूप जास्त पिकलेचे खायचे. आता आपल्याला हे ना जसे लागते तसे खायला घ्यायचे. घेऊन दिलेले बसणार खाऊन गेला. हे आपल्याला खायचं. गोड आहे का नाही ते बघू. मस्त लांब गोड, खूपच गोड झालं.